नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर बघितलंय बघा आज ब्लॉग बनवायला. काल काय मी ब्लॉग टाकलाच नाही. आज म्हटलं चला बनवत. तर आता दुपारच्या वाजल्यात बघा 3:30ला घेतलाय मी ब्लॉग बनवायला. तर एवढं कडक उन्हाळा चालू आहे ना, बापरे, असं झळायला लागतात घरामध्ये. बाहेर उन्हात गेल्यावर तर काय होईल, एवढं गरम होतंय ना, त्याच्यामुळं काही खाण्याची इच्छाच नाही. म्हणून म्हटलं काहीतरी लिंबू सरबत वगैरे बनवत आणि म्हटलं गोड खायची इच्छा म्हणजे होते आणि थंडगार त्याच्यावर पाणी प्यायला बरं वाटतं चांगलं. म्हटलं चला गुलाबजाम वगैरे काहीतरी बनवते आज खायला. कंटाळा आला जेवण जेवण म्हटलं काहीतरी बनवत. पण जेवण खाण्याची आता इच्छाच होईना गरमीने. आणि मनू पण झोपलाय मस्तपैकी. तर बघा आज मी घातली मनूला आंघोळ. त्याच्या आधी मी सगळी कडचे कठडे वगैरे पुसून घेतले, लादी पुसून घेतले आणि मग मनूला आंघोळ घातली. मनूला आंघोळ घालताना मी पूर्ण भिजले होते. लादी वगैरे पुसली तर एवढा घाम आला होता, पूर्ण भिजले होते. आणि मनूला आंघोळ घालताना मनू एकदम असं उड्याच मारतो. त्याच्यामुळे मी पण खूप भिजले होते आणि त्याच्या अंगावर एवढी माती. खाली गेल्यावर तो एवढा लोळतो ना, भरपूर लोळतो आणि कुठे पण बसतो. त्याच्यामुळे खूप मळला होता म्हणे. 10-15 दिवसांनी त्याला मी आंघोळ घालत असते. आंघोळ तर मोबाईलच बघा बंद पडलेला. स्टोरेज एकदम फुल झालंय, मध्येच बंद पडतो. मी मनूला दाखवणार होते, मनू मस्त बसला होता. आता माझ्यापाशी येऊन झोपलाय. आम्हाला पण कंटाळा आला. मी एवढं फोटो वगैरे डिलीट करत बसले. 3,500 मग बसले द्राक्ष खात. खूप वेळ गेला माझा त्याच्यामध्ये. आता कुठे आता चालू झालाय तर तुम्हाला दाखवते. म्हणून झोपलाय माझ्यापाशी. हे बघा त्याचं मस्त झोपलाय. एकदम सफेद सफेद दिसते. खूप वेळ अंगतो एकदम स्वतःच पुसून देत नाही. अंग पण पुसून देत नाही. खूप मस्ती करतो आणि नाही तर मग पंजा मारतो पुढचा. अशी बघा सगळी लादी वगैरे बाटली टाकली इथे निखिलने. एवढी धूळ येते ना, इथं रस्ता आहे, एवढी दिवसभर गाड्या वाहतात, एवढी धूळ येते पण बापरे, खूपच धूळ येते. एक बघा कठडे वगैरे असे. बघा निखिल मनोला झोपवते ना. म्हणो निखिल झोपवतोय ना तुला. अक्षय हा निखिल उद्या पेपर आहे. हे बघा कसा अभ्यास करतो, बघितला ना. म्हणू त्याला सांग अभ्यास करायला. हे म्हणा म्हणो अभ्यास कर. द्राक्ष ना म्हणा सगळ्यांनी खाल्ले, सगळ्यांनी खाल्ले. तर बघा मी आज ना याचे शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवते संध्याकाळसाठी. तर त्यासाठी बघा मसाला मी काय काय भाजून घेतला ते दाखवते. तर हे बघा इथे मी कांदा, खोबरं, अजून फुटाणे म्हणजे चणे भाजलेले आणि शेंगदाणे हे सगळं भाजून घेतले. शेंगदाणे, धने, खोबरं, कांदा हे चांगलं असं भाजून घेतलंय. काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहे. आणि इथे बघा शिजून घेतल्या शेंगा, गरम आहे, अशा शिजून घेतल्यात. तर आज काळ्या मसाल्याची भाजी करणार आहे. मुलं तर नाहीत खात शेंगा, पण रस्सा खाते म्हणून म्हटलं काळ्या मसाल्याची. आमच्या गावाकडे अशा काळ्या मसाल्याचीच भाजी बनवतात. तर चुलीत असा कांदा भाजतात, खोबरं वगैरे खूप छान लागते आणि पाट्यावरती वाटतात. आता म्हणजे पहिल्यासारखं तर नाही एवढं वाटत, क्वचित लोक
वाटतात, नाही तर मिक्सरच्या सगळ्यांकडे हल्ली. तर चला आता भाजी झाल्यावर दाखवते. तर बघा भाजी झाली आणि मला पण घाम बघा किती आलाय. भरपूर घाम येतो मला, कारण की हवा यायलाच जागा नाही किचनमध्ये. तर खूप छान मस्त भाजी झाली. भाजीचा खूप छान वास येतोय. खूप मस्त कलर आला भाजीला, तरी पण हे बघा. खूप मस्त झाली भाजी, वास तर मस्त झाले. आता मस्त चपाती आणि काळ्या मसाल्याची भाजी. तर आता मी अक्षयला देते आता जेवायला.